प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपण आपल्या वयापेक्षा थोडेसे तरुण दिसावे, थोडेसे स्मार्ट दिसावे आणि थोडेसे यंग दिसावं आणि यात काही चुकीचं नाही आहे असं मला वाटतं. प्रत्येक स्त्रीला वाटणं म्हणजे आपण तरुण दिसायला पाहिजे हे वाटणं खूप स्वाभाविक आहे आणि मला वाटतं असं वाटायला सुद्धा हवं. कारण जर आपल्याला असं वाटत असेल तरच आपण नीटनेटके राहतो, छान राहतो आणि नीटनेटकं राहणं, छान राहणं अजिबात चुकीचं नाही आहे. प्रत्येक स्त्रीनं मग अगदी ती गृहिणी असू दे, कॉलेज वुमन असू दे किंवा ऑफिसला जाणारी स्त्री असू दे, काही न करता घरी राहणारी स्त्री असू दे, प्रत्येक स्त्रीनं नीटनेटकं छान राहणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जर नीटनेटक्या राहिला, छान राहिला तर नक्कीच तुम्ही यंग दिसू शकता आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, ज्या कॉन्फिडन्समुळं आपण आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करू शकतो, काय आपण एखादी गोष्ट मिळवू शकतो. मग भलेही आपला संसार जो आहे तो छान नीटनेटका सांभाळू शकतो किंवा एखादे जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुमच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्या अचीव करू शकता. बिझनेस वुमन असाल तर बिझनेस छान हँडल करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्फिडन्समुळे होतात आणि कॉन्फिडन्स कधी येतो, जेव्हा आपण खूप छान नीटनेटके आणि चांगले राहतो तेव्हाच आपल्याला कॉन्फिडन्स येतो. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, आपण ज्या एजमध्ये आहोत त्यापेक्षा जास्त तरुण कसं दिसता येईल किंवा आपल्या एजपेक्षा थोडंसं यंग कसं दिसता येईल, ह्याच्या ज्या टिप्स आहेत त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका. माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर तुम्हाला लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील आणि ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करू. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. वयापेक्षा जास्त यंग किंवा स्मार्ट दिसण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही शेअर करणार आहे टिप्स आणि त्या टिप्स ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट, हेल्पफुल आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली टिप जी आहे ती म्हणजे मंगळसूत्र. आणि मंगळसूत्र हा असा दागिना आहे सौभाग्याचा, तो घातलाच पाहिजे. मला तरी असं वाटतं आपण कितीही मॉडर्न राहत असू किंवा कितीही छान राहत असलं तरी मंगळसूत्र हे कधीही स्किप करायचं नाही, कारण तो आपल्या सौभाग्याचा दागिना आहे. पण मी म्हणेन की मंगळसूत्र घालताना खूप असं ब्रॉड, खूप मण्यांचं किंवा खूप मोठं असं घालायचं नाही, त्यामुळं आपोआपच आपण खूप मोठ्या दिसायला लागतो. त्यामुळं मंगळसूत्र घालताना हे छोटंसं नाजूक घालायचं, जसं की मी घातलेलं आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, खूप छोटे छोटे नाजूक असे मंगळसूत्र घालते. ऑफकोर्स सगळेच मंगळसूत्र सोन्याचे नसतात, माझंसुद्धा एकच मंगळसूत्र सोन्याचं आहे. बाकीचे जे असतात ते असे आपण इमिटेशन घालू शकतो वेगवेगळ्या ड्रेसेसवर, वेगवेगळ्या आउटफिट्सवर, पण मंगळसूत्र कधी स्किप करायचं नाही. पण मंगळसूत्र घालताना नेहमी नाजूक, छान, सिंपल असं घालायचं, जेणेकरून आपण थोडेसे आपल्या वयापेक्षा यंग आणि स्मार्ट दिसायला. त्यानंतरची टिप आहे ती म्हणजे कुर्तीजवर पॅन्ट कशी घालायची. ह्यावरती मी एक पूर्ण असा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. कुर्तीजवर लेगिन्स अवॉइड करा आणि कुठल्या प्रकारच्या पॅन्ट्स घालायच्या, आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू. एकदा तो व्हिडिओ चेक करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देईन. आणि लेगिन्स अवॉइड करून तुम्ही स्ट्रेट पॅन्ट घालू शकता, अँकल लेंथ घालू शकता, प्लाझो घालू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पॅन्ट्स आलेल्या आहेत आजकाल खूप कम्फर्टेबल असतात, दिसायला सुद्धा चांगले दिसतात आणि एक आपल्याला यंग आणि स्मार्ट लुक देऊन जातात. सो यस, अशा पॅन्ट्स तुम्ही नक्की यूज करा, जेणेकरून नक्की तुमचा जो लुक आहे तो यंग आणि स्मार्ट दिसेल. त्यानंतरची टिप आहे ती म्हणजे हेअरस्टाईल. आणि हेअरस्टाईलमुळं खूप आपल्या फेसमध्ये किंवा लुकमध्ये फरक पडत असतो. खूपदा असं होतं की काम करताना बऱ्याचशा स्त्रिया आंबाडा घालतात किंवा केस बांधून ठेवतात. असं न करता शक्यतो तुम्ही केस जे आहेत ते मस्त अशी हेअर पोनी घाला किंवा वेगवेगळ्या अशा हेअरस्टाईल करा. छान अशी पेड्यांची वेणी घाला किंवा मी आता थोडंसं असं फ्रेंच रोलसारखं बांधलेलं आहे, असं तुम्ही घालू शकता. हे सुद्धा खूप छान वाटतं. सिम्पल घरच्या घरी असं बांधायचं, एका साईडला असे फ्लिक्स काढायचे, ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. तुम्ही महिन्यातून एकदा थोडेसे केस जे आहेत ते ट्रिम करा, छान असा हेअरकट करा मध्ये आधी जाऊन. अशा खूप साऱ्या हेअरपिन आलेल्या असतात त्या ट्राय करा. हेअर पोनी घाला मस्तपैकी. वेगवेगळ्या हेअरस्टाईल ज्या आहेत त्या छोट्या छोट्या सिंपल अशा हेअरस्टाईल ज्या आहेत त्या ट्राय करत राहा. कधीच आंबाडा बांधून ठेवायचा नाही. खूप साऱ्या स्त्रिया घरी असल्या की अगदी चापून असा आंबाडा घालतात, त्यामुळं आपण आपले जे रिअल वय आहे त्यापेक्षा थोडेसे एजेड वाटायला लागतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी करत राहा, जेणेकरून तुम्ही तुमच्या वयापेक्षा थोड्याशा स्मार्ट आणि थोडेसे यंग दिसू शकता. तर मी म्हणेन की टिकली
खूपदा असं होतं की बऱ्याच स्त्रिया मोठ्या-मोठ्या अशा टिकल्या लावतात. त्यामुळे त्या आपल्या रिअल एजपेक्षा थोड्याशा एजेड वाटायला लागतात. टिकली लावताना नेहमी नाजूक अशी टिकली लावायची, छोटीशी टिकली लावायची, जेणेकरून तुमचा जो लूक आहे तो खूप स्टायलिश आणि यंग वाटेल. तुम्ही ज्या एजच्या आहात त्यापेक्षा थोडेसे तुम्ही एजनी कमी वाटू लागाल. त्यानंतर मी म्हणेन आयब्रोज जो आहे तो आपल्या लूकमध्ये, फेसच्या लूकमध्ये खूप बदल घडवून आणतो. बघा, साधं जरी तुम्ही आयब्रोज करून आला ना तरी तुमचा चेहरा जो आहे तो उठावदार दिसायला लागतो. त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे की आयब्रोज कशा वाढवाव्यात, आयब्रोज उठावदार कशा कराव्यात, हे सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. तो सुद्धा एकदा व्हिडिओ चेक करा. आपले आयब्रो उठावदार असतील, छान असतील तर नक्कीच आपला फेससुद्धा उठावदार दिसायला लागतो. त्यामुळं महिन्यातून एकदा तरी आयब्रोज करा, जेणेकरून नक्कीच तुम्ही सुंदर आणि स्टायलिश दिसू शकाल. त्यानंतरची टिप आहे ती म्हणजे कुर्ती कशाप्रकारे स्टाईल करायची. नेहमी एकाच पॅटर्नची जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर तुमचा तो बोरिंग लुक वाटेल, यंग लुक वाटणार नाही. त्यासाठी डिफरंट स्टाईलच्या कुर्तीज तुम्ही स्टाईल करू शकता, घालू शकता. मी असं नाही म्हणणार की तुम्ही आता बाजारात जावा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती घेऊन या. तुम्ही जेव्हा कधी कुर्तीज घेणार आहात तेव्हा एक लक्षात ठेवायचं की डिफरंट वेच्या तुम्ही कुर्तीज नक्की घेऊ शकता. मग कॉलरची कुर्ती घेऊ शकता, व्ही नेकची कुर्ती खूप आता ट्रेंडिंगमध्ये आहे तशी ट्राय करू शकता, स्ट्रेट कुर्ती ट्राय करू शकता, प्लाझो आणि कुर्ती ट्राय करू शकता. खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत. थोडंसं आपल्याला चेक करायचं की आपल्याला कशी कुर्ती चांगली वाटते आणि डिफरंट वेच्या, डिफरंट स्टाईलच्या अशा कुर्तीज तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ह्याचा अर्थ अजिबात असं नाही आहे की मी म्हणते की आत्ता बाजारात जा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती घेऊन या. जेव्हा कधी तुम्ही शॉपिंग करणार आहात तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या आणि मग शॉपिंग करायची, जेणेकरून तुमचा जो लुक आहे बोरिंग त्याच सेम कुर्ती घालण्याचा तो बंद होईल आणि तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या कुर्तीज घातल्यामुळं, वेगवेगळी स्टाईल केल्यामुळं नक्कीच खूप छान आणि मस्त दिसा. त्यानंतरची लास्ट अशी टिप आहे ती म्हणजे फुटवेअर. आणि फुटवेअर म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच असं असतं की मला कम्फर्ट असेल तरच मी ते घालेन. मला तर असंच असतं की कम्फर्ट आपण आधी बघतो आणि मग स्टाईल बघतो, तसंच करायचं असतं. खूप साऱ्या स्त्रिया खूप सिम्पल बेसिक असे चप्पल्स घालतात, तर मी म्हणेन की सिम्पल पण थोडेसे स्टायलिश असे तुम्ही फुटवेअर घाला, जे कम्फर्टेबल पण असतील आणि खूप छान सुद्धा असतील. साडीवरती तुम्ही थोडेसे बॉक्सेल्स घालू शकता, फ्लॅट घालू शकता, शूज घालू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल शूज आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट्समध्ये चप्पल आलेले आहेत. असे तुम्ही ट्राय करा. आणि आजकाल फुटवेअर खूप कमी रेंजमध्ये, कमी किमतीमध्ये मिळून जातात. असे 2-3 प्रकारचे जर तुम्ही फुटवेअर ठेवले तर नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुमच्या स्टाईलमध्ये सुद्धा फरक पडेल. अशा छोट्या गोष्टी असतात त्या स्टाईल करून बघायच्या, जेणेकरून आपल्या ज्या दिसण्यात, वागण्यात आणि लुकमध्ये खूप फरक पडतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या अशा काही टिप्स, जेणेकरून जास्त वयाच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा आपलं जे रिअल वय आहे त्यापेक्षा आपण थोडेसे यंग आणि थोडेसे स्मार्ट दिसू शकेल. कसं असतं, कितीही आपण काही घालू दे, काहीही छान आवरू दे किंवा वेगवेगळ्या स्टाईल करू दे, आपल्या मनातून जर आपल्याला वाटत असेल ना की आपण खूप छान दिसतोय, आपण खूप यंग दिसतोय आणि आपण खूप स्टायलिश आहे, तर नक्कीच ते आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या वागण्यातून दिसायला लागतं. त्यामुळे अंतर्मनाला वाटणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि तसंच बाह्य मनाला वाटण्यासाठी आपण ह्या छोट्या गोष्टी केल्यात तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या रिअल एजपेक्षा थोडेसे यंग आणि थोडेसे स्टायलिश दिसू शकतो. थोड्याशा छोट्या अशा टिप्स आहेत, त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा यंग आणि स्मार्ट दिसू शकाल. सो यस, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच तुम्ही भरभरून ट्रेन देताय, खूप छान अशा कमेंट्स करताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि बाय.